महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाने जो 100 दिवसाचा कृती कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे आणि मुंबई पोलीसमध्ये राबवला जात आहे, त्या अनुषंगाने हे गोवंडी ड्रग्स फ्री करण्याचं अभियान आम्ही या ठिकाणी राबवत आहोत आणि जवळपास 1 महिना झालेला हे अभियान राबवण्यात येत आहे आणि आज त्या निमित्ताने या ठिकाणी पब्लिक अवेअरनेस निर्माण व्हावं त्यासाठी अवेअरनेस रॅली ठेवलेली आहे आणि मला खात्री आहे की पोलिसांच्या मदतीने आणि जनतेच्या सहकार्याने या ठिकाणी गोवंडी ड्रग्स फ्री होईल. कोण सेलिब्रिटी या रॅलीला करणार आहे, लीड करणार आहे? सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांना आम्ही बोलवलेलं आहे. काही फिल्म लाईन मध्ये लोक सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा गाईड करणार आहेत. आमचे वरिष्ठ अधिकारी येणार आहेत आणि सर्व जे या ठिकाणचे गोवंडीची जे जनता आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सहभागी होणार आहे. आपण अवेअरनेस पण करत आहेत आणि कारवाई पण करत आहे, दोन्ही गोष्टी आम्ही करत आहोत. त्याचबरोबर काउन्सिलिंग पण करत आहोत. त्यामुळे मला वाटतं की अनेक लोकांचे सहकार्य आम्हाला चांगलं भेटत आहे, त्याचा चांगला इम्पॅक्ट होईल आणि थोड्या दिवसामध्ये गोवंडी ड्रग्स फ्री होईल. आज यहाँ पे ड्रग्स फ्री गोवंडी जन जागृति रैली का आयोजन किया गया था और इसमें बड़ी संख्या में यहाँ पे शिवाजीनगर गोवंडी मानखुर देवता के विद्यार्थी और 5 से 6 हजार विद्यार्थी और सब पब्लिक शामिल हुई थी, जिससे हम ये रैली ऑर्गेनाइज करने का एक ही मकसद था कि ज़्यादा से ज़्यादा लोगों में ड्रग्स के बारे में अवेयरनेस हो. इसके बाद भी हमने दूसरी तरह से एक टीम भी बनाई है और एक टोल फ्री नंबर भी जारी किया है. इसे पे आप बेशक कभी भी 24/7 और टोल फ्री नंबर जारी रहेगा. आप कभी भी कंप्लेन कर सकते हैं, आपका नाम भेजने रहेगा. और इसके बाद अभी एक्शन भी इस महीने में अराउंड 31 केसेस हमने किए हुए हैं. अराउंड 25 लाख ड्रग्स 1 महीने में सीज किया हुआ है. ये कार्रवाई आगे भी जारी रहेगी. अब मुंबई की जनता, विशेष करके गोवंडी की जनता जो एक हब माना जा रहा था नशे का, उनको आप क्या मैसेज देना चाहेंगे जनता को? अभी हम जो गोवंडी की जो जनता है उन्होंने आज भारी संख्या में उन्होंने ड्रग्स फ्री गोवंडी के जो मुहिम पुलिस ने हाथ में ली है उसको भारी मात्रा में यहाँ पे सहयोग दिया है, अच्छा रिस्पांस दिया है. इससे तो ये साफ मैसेज जा रहा है कि पब्लिक भी मतलब ये ड्रग्स फ्री करना चाहती है. मुझे पूरी आशा है कि पब्लिक पूरी पुलिस को सहयोग करेगी ड्रग्स फ्री गोवंडी करने में. वो तो अभी एक्शन अभी चालू है और आगे भी सबसे सख्त कार्रवाई हम करने वाले हैं. जो नशा बेचने वाला है और नशा सेवन करने वाला है उनके खिलाफ सख्त कार्रवाई आगे भी जारी रहेगी. थैंक यू. वो टोल फ्री नंबर अभी सभी जगह पे हमने उसके बोर्ड्स भी होर्डिंग भी लगाए हुए हैं. आजचा जो कार्यक्रम आहे हा एक याचं दृश्यमान स्वरूप आजचं जरी असलं तरी गेल्या 3 महिन्यांपासून 3 ते 4 महिन्यांपासून मुंबई पोलिसांची सगळी पथकं जी काम करत होती त्याची एक अंतिम कडी असं आपण म्हणूया आजच्या कार्यक्रमाला. कारण गेल्या 3 महिन्यांपासून परिमंडळ 6च्या हद्दीत ड्रग फ्री मुंबई किंवा ड्रग फ्री गोवंडी या अभियानाअंतर्गत आपण जवळजवळ 200हून अधिक जनजागृतीची शिबिरं घेतलेली आहेत. त्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील, वस्त्या असतील, विविध झोपडपट्ट्या असतील, त्याशिवाय काही सोसायटी हाऊसिंग असतील, याच्यामध्ये जवळजवळ 200हून अधिक जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन आम्ही केलं होतं. त्यानंतर याच्यामध्ये टार्गेटेड एज ग्रुप जो होता तो टीनेज ग्रुप जो ज्याला म्हणतो आपण 12 ते 19 या एज ग्रुपला टार्गेट करून आम्ही 8वी ते 12वीपर्यंतची जी पौगंडावस्थेतील मुलं आहेत, जी सहज अशा नशेच्या आहारी जाऊ शकतात, ज्यांना समज अद्याप चांगली आलेली नाही, अशा मुलांना टार्गेट करून त्यांच्यामध्ये आपण अवेअरनेस जागरूकता निर्माण करण्याचं काम आम्ही गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून प्रयत्नपूर्वक करत होतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून ड्रग फ्री मुंबई हा जो कार्यक्रम होता त्याची परिमंडळ 6च्या क्षेत्रात येणाऱ्या ज्या 10 पोलीस स्टेशन आहेत त्याच्या अंतर्गत आपण ड्रग फ्री मुंबई हे अभियान राबवलं आणि त्या अभियानाअंतर्गत आपण एक रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीला आमच्या परिमंडळ 6 क्षेत्रातली सर्व जी काही कॉलेजेस होती, शाळा होत्या, त्यांनी एवढा उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसाद दिला की जवळपास 3000हून अधिक विद्यार्थी येतील अशी अपेक्षा होती. पण माझी अपेक्षा आहे 4,500 ते 5,000 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग या अभियानामध्ये, या रॅलीमध्ये नोंदवलेला आहे. आणि हा एक ड्रग फ्री मुंबई करण्याचा
मुंबईतून ड्रग्स हद्दपार करण्याचा, दूर करण्याचा हा संदेश आम्हाला घराघरामध्ये पोचवायचा आहे आणि त्या पोचवण्याच्या प्रयत्नात आम्ही काही अंशी यशस्वी झालो असं आपण म्हणूया. आज खूप चांगला प्रतिसाद या अभियानाला सगळ्या जनतेनं, लोकांनी दिलेला आहे, विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आणि हा मेसेज घराघरापर्यंत पोचला जाईल अशी मला आशा आहे.